नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं माझ्या विधिनिदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण थंबनेल मध्ये विषय दिलेला आहे, तुम्ही लिहून आणि नोंदवून घेतलेले खरेदी खत कायदेशीर आहे का? खरं तर थंबनेल मध्ये जो शीर्षक दिलेला आहे त्याच्यातच त्याचं उत्तर आहे. आणि ते उत्तर आहे, जर खरेदी खत आम्ही लिहून घेतलेले आहे, नोंदविलेलं आहे आणि 7/12च्या उतार्यावर जर आमचं नाव लागलेलं आहे तर ते खरेदी खत कायदेशीर आहे असे तुमचा समज असेल. परंतु ज्यावेळेस तुम्ही खरेदी खत नोंदवता, 7/12च्या उतार्यावर तुमचं नाव लागतं, तेव्हापासून 3 वर्षाच्या आत ते खरेदी खत रद्द करून मागणीसाठी मेहरबान न्यायालयामध्ये दावा दाखल करता येतो. म्हणजे ते जे खरेदी खत नोंदवलेले ते खरेदी खत नोंदवल्यापासूनच खरं तर वादाची सुरुवात होते. हिंदू वारसा हक्क कायद्याचे कलम 5 आणि 6 मध्ये आपण अनेक व्हिडिओमध्ये याचं विवेचन केलेलं आहे की वारसांना जन्मताच हक्क प्राप्त झालेला आहे. तुम्ही खरेदी खत घेता ते कोणाकडून घेता? वडिलांकडून घेता. वडील जिवंत असतात, त्यांना 2 मुलं 1 मुलगी असते किंवा 1 मुलगा 1 मुलगी असते, थोडक्यात त्यांना वारस असतात. परंतु तुम्ही त्या वारसांची सही त्या खरेदी खताला संमतीदार म्हणून घेत नाही किंवा त्या खरेदी खतावर कोणत्याही प्रकारे त्या वारसांची सही नसते, साक्षीदार नसतात, ओळख देणारे नसतात. म्हणजे त्या खरेदी खताविषयी त्यांना कोणताही मोबदला मिळालेला नसतो किंवा माहिती नसते. अशा वेळेस ते खरेदी खत वारसांवर बंधनकारक राहत नाही. वारस त्या मिळकतीमध्ये वाटपाचा दावा करू शकतात. ते खरेदी खत रद्दबातल ठरवून मिळण्यासाठी दावा करू शकतात. मग तुम्ही नोंदवलेलं खरेदी खत, जर खरेदी खत तुम्ही नोंदवलेलं आहे आणि नोंदवल्यानंतर 7/12च्या उतार्यावर त्याचं नाव लागलेलं आहे, इथे प्रश्न निर्माण होतो, तुम्ही नोंदवून घेतलेलं खरेदी खत कायदेशीर आहे का? आता खरेदी खत म्हटलं की त्यात लिहून देणारा आणि लिहून घेणारा असे 2 भाग असतात. नीट लक्षात घ्या. ज्यावेळेस एखाद्या खरेदी खतावर मेहरबान न्यायालयामध्ये दावा दाखल होतो आणि त्याचे जे वारस असतात, त्याचे जे संबंधित असतात, नातेवाईक असतात, कुणीही असो, रक्त संबंधित असो, ज्यानं दावा केला तो सांगतो की हे जे खरेदी खत आहे हे बेकायदेशीर आहे. हे खरेदी खत बेकायदेशीर असल्यामुळे हे कोर्टाने रद्दबातल करावं. आता खरेदी खत बेकायदेशीर कोणत्या कारणावर ठरतं याचा एक स्वतंत्र व्हिडिओ होईल. एखाद्या हिंदू व्यक्तीची मिळकत तुम्ही खरेदी खताने घेतली तर त्याचे जे वारस आहे त्यांना वडिलोपार्जित मिळकतीमध्ये जन्मतःच हक्क प्राप्त झालेला आहे. अशा वेळेस त्यांची खरेदी खताला संमती घेणं हे कायदेशीर बंधन आहे. आता इथे असा प्रश्न निर्माण होईल, जर एखाद्यानं खरेदी खतासाठी आवश्यक ती संमती घेतली नाही तर काय होईल? नीट लक्षात घ्या. खरेदी खत म्हटलं की लिहून देणारा आणि लिहून घेणारा असे 2 पक्ष असतात. लिहून देणाराची मिळकत असते आणि लिहून घेणारा ती मिळकत विकत घेत असतो. आता मालमत्ता हस्तांतर कायद्याचे कलम 54 मध्ये सेल, विक्रीची व्याख्या सांगितलेली आहे फक्त. आणि दाव्यामध्ये खरेदीदार आणि खरेदी देणारा असे 2 पक्ष असतात. जर तुम्ही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, मालमत्ता हस्तांतरण कायद्याचे कलम 54 मध्ये बघितलं तर सेलची व्याख्या काय सांगितलेली हे सर्वात महत्वाचं. सेल इज अ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप इन द एक्सचेंज ऑफ प्राइस. विक्री म्हणजे मालमत्तेच्या अधिकाराचं हस्तांतर पैशाच्या मोबदल्यात. 2च गोष्टी महत्वाच्या आहे. अधिकाराचं हस्तांतर आहे आणि ते पैशाच्या मोबदल्यात आहे. जर त्या व्यक्तीला पैसाच मिळाला नाही, मोबदलाच मिळाला नाही तर त्या खरेदी खताचं भवितव्य काय ठरेल? ज्यावेळेस कोर्टामध्ये दावा दाखल होतो, नीट लक्षात घ्या, त्यावेळेस देणाराची जबाबदारी काहीही नसते, घेणारावर सर्व जबाबदारी टाकलेली आहे. आणि कोर्टामध्ये एक मुद्दा उपस्थित होतो, वेदर डिफेंडंट नंबर 2 और 3 जो कुणी असेल तो, वेदर डिफेंडंट इज बोनाफाईड परचेसर, प्रतिवादी हा प्रामाणिक खरेदीदार आहे का? आता प्रामाणिक खरेदीदार आहे ही कन्सेप्ट कोर्टामध्ये सिद्ध करावी लागते तुम्हाला. आता तुम्ही खरेदी खत करण्यापूर्वी
जर तुम्ही वारसांची संमती घेतलेली नसेल, जाहीर नोटीस प्रसिद्ध केलेली नसेल, त्या मिळकतीविषयी कोणताही शोध घेतलेला नसेल, त्या मिळकतीविषयी दावे चालू आहे का, त्या मिळकतीविषयी आणखी एखादा दस्त झालेला आहे का, यापूर्वी साठेखत झालेलं आहे का, कारण कब्जासहित साठेखत, खरेदी खत हे सर्व दस्त मेहरबान दुय्यम निबंधक साहेब म्हणजे सब रजिस्ट्रार यांच्या कार्यालयात नोंदवलेली असतात. तुम्ही मागील 30 वर्षाचा त्या मिळकतीचा सर्च घेतला आहे का? ती मिळकत ज्यावेळेस मूळ मालकानं विक्रीस काढली त्यावेळेस तुम्ही खरेदी घेताना पुरेशी काळजी घेतलेली आहे का, किंवा तिचा योग्य तो शोध घेतलेला आहे का, तिचा मालकी हक्क तपासलेला आहे का, या सर्व जबाबदाऱ्या कोणावर येतात? तुमच्यावर येतात. आणि जर या गोष्टी मेहरबान कोर्टामध्ये सिद्ध झाल्या नाही तर लक्षात ठेवा, तुम्ही त्या मिळकतीचे बोनाफाईड परचेसर नाही, म्हणजे तुम्ही प्रामाणिक खरेदीदार नाही, म्हणून ते खरेदी खत रद्द करण्यात येतं. मला मुद्दा इथे सांगायचा आहे, जर तुम्ही एखाद्या खरेदी खताचा व्यवहार घेतलेला आहे आणि व्यवहार घेतल्यानंतर ते खरेदी खत दुय्यम निबंधक साहेब यांच्या कार्यालयात नोंदवलेलं आहे, त्याची नोंद तलाठी कार्यालयात गेलेली आहे, तलाठी कार्यालयातून तुमच्या नावावर ते शेत झालेलं आहे आणि त्या मिळकतीविषयी आता वाद उपस्थित झालेला आहे. ती खतात तुम्ही लिहिलेलं असतं, काय लिहिलेलं असतं की ही मिळकत कोणत्याही जोडजोखमात गुंतवलेली नाही. जर भविष्यात कोणताही वाद उपस्थित झाल्यास त्याचे निवारण आम्ही पदर खर्चाने करून देऊ, हे आहे लिहिलेलं आहे खरेदी खतात. पण खरंच सांगा, कायद्यानं त्याची जबाबदारी कधी नाही, ती जबाबदारी तुमची आहे. तुम्ही प्रामाणिकपणे त्या मिळकतीचे खरेदीदार आहे किंवा नाही. जो विक्री करत होता त्याला त्याची विक्री करण्याची कायदेशीर गरज होती किंवा नाही हे सुद्धा सिद्ध करण्याची जबाबदारी कोणावर आहे? खरेदी खत घेणारावर आहे. म्हणजे खरेदी खत घेणाराची जबाबदारी कायद्यानं मोठी मानलेली आहे आणि सर्व जे सिद्धत्वाचं बर्डन आपण म्हणतो पुराव्याच्या कायद्यामध्ये बर्डन, ते जे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे प्रामाणिक खरेदीदार आणि कायदेशीर गरज, ह्या दोन्ही जबाबदाऱ्या कोणावर आहे? तर खरेदी खत घेणारावर आहे. त्यामुळे माझं प्रत्येकाला सांगणं आहे की खरेदी खत घेताना कधीही घाई करू नका. योग्य व्यक्तीकडून सर्व दस्तांची तपासणी करून घ्या, त्या मिळकतीविषयी शोध घ्या, पेपरमध्ये जाहीर नोटीस द्या आणि जर कोणत्या हरकती आल्या त्याच्यामध्ये तर त्या हरकतीचं कायदेशीर निवारण झाल्याशिवाय खरेदी खत करू नका. कारण तुम्ही एक एक रुपया तुमच्या कष्टाचा मिळवलेला आहे आणि कष्टाचा मिळवलेला पैसा तुम्ही त्या मिळकतीच्या मोबदल्यात त्या मालकाला देतात. परंतु त्या मिळकतीविषयी जर वाद दिवाणी न्यायालयामध्ये चालू झाले तर लक्षात ठेवा, तुमचं स्वास्थ्य आणि पैसा दोन्ही घालून बसता तुम्ही. त्यामुळे एक साधी गोष्ट सांगतो, तुम्ही लिहून आणि नोंदवून घेताना जे खरेदी खत आहे ते खरेदी खत घेताना पुरेशी काळजी घ्या, त्या व्यक्तीची सखोल माहिती घ्या. ज्या व्यक्तीकडून तुम्ही खरेदी खत घेताय त्याला मुलं किती आहे, त्याला मुली किती आहे, अज्ञान मुलं किती आहे, सज्ञान मुलं किती आहे, त्याची पत्नी कुठे राहते, त्याची पत्नी त्याच्या बरोबर राहते का, किंवा त्याच्या पत्नीचा आणि त्याचा वाद आहे, ती 2 मुलं घेऊन अज्ञान माहेरी निघून गेलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या परिस्थितीचा गैरफायदा घेता तुम्ही आणि त्याच्याकडून मिळकत लिहून घेता. उद्या जर त्याच्या पत्नीनं स्वतःसाठी अन्न वस्त्र आणि त्या मुलांसाठी जर वाटपाचा दावा केला तर तो जो तुमचं खरेदी खत आहे त्याच्यामध्ये त्या मुलांचा जो तुम्ही हक्क लिहून घेतलेला आहे त्या हक्काला कोणताही बाद येत नाही, कारण त्या मुलांचा जन्मतःच या मिळकतीमध्ये हक्क अधिकार होता. तुमचं खरेदी खत रद्द होईल आणि त्या मुलांना तुम्हाला हिस्सा द्यावा लागेल. म्हणून शीर्षक दिलेलं आहे, तुम्ही लिहून नोंदवून घेतलेलं खरेदी खत कायदेशीर आहे किंवा आहे का, आणि प्रश्नचिन्ह नाही. पुढे कोर्टात जाऊन त्या खरेदी खताचा मी प्रामाणिक खरेदीदार आहे आणि मी खरेदी घेताना विक्री करणाराला कायदेशीर गरज होती हे सिद्धत्वाची जबाबदारी कायद्याने तुमच्यावर टाकलेली आहे. आशा करतो माझ्या सांगण्याचा हेतू हाच आहे,
जर तुम्ही खरेदी खत करत असाल तर कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच खरेदी खत नोंदवा. घाईघाईमध्ये अपूर्ण माहितीच्या आधारे खरेदी खत नोंदवू नका. जर तुम्ही घाईघाईमध्ये अपूर्ण माहितीच्या आधारे आणि कोणताही शोध न घेता केवळ 7/12च्या उतार्यावर नाव आहे म्हणून खरेदी खत नोंदवलं तर पुढे तुम्ही निश्चितच अडचणीत याल. आशा करतो की माझ्या व्हिडिओ बनवण्याचा जो हेतू आहे तो हेतू तुम्हाला योग्य ती माहिती मिळावी हा आहे. जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.